दोस्तों, कसे आहे तुम्ही? आज आपण आलो आहे कृष्णा मॉलमध्ये. तर बघा मी खाली उतरत आहे, पण मम्मी छकुलाला खाली उतरायला सांगत होती, पण छकुला नाही ऐकत होतं. मग मम्मीने त्याला बळजबरी खाली उतरलं. मग मग आपण कृष्णा मॉलमध्ये प्लॅन करत होतो जायचा. नंतर गेल्यानंतर थोडा वेळ छकुला रडायला लागलं. रडायला नंतर त्याने मम्मीने त्याला समजवलं हे चीज खूप महाग आहे. मग ते ऐकला. समजवल्यानंतर आपण कृष्णा मॉलमध्ये जायचं प्लॅन करत होतं. तर बघा पुढं काय होतं. तर बघा दोस्तों, आम्ही जातच होतो, पण रस्त्यामध्ये हे अंकल आले. आता आम्ही गेलो आहे कृष्णा मॉलमध्ये. तर बघा इथं सारे लोक हे करत होते, पण आम्हाला वाटतं की ह्याची चीज खूप महाग आहे. मम्मीने त्याला समजवलं, पण छकुला ऐकतच नव्हतं. आणि मी झाल्यानंतर आईस्क्रीम घेतली, आईस्क्रीम खात होते. नंतर छकुला म्हणलं मला हे गेम खेळायचं. नंतर पप्पानी आणि मम्मीने आणि मीने बी त्याला लई खवळलं. मग मम्मीने सांगितलं त्याच्यात तुला पाय फ्लश करायचे काय पाय. मग मीने सांगितलं, मीने बी ते मोबाईलमध्ये बी बघितलं आहे. मग मम्मी कुठंतरी जात होती तर बघा दोस्तों, इथं टॅटू बनत होते. ते अंकल येणार होते, पण छकुला तिथंच थांबला टॅटू बनवायला. मग मम्मीने त्याला समजवलं हे छोट्या बच्चूंसाठी नाही आणलं, आणि मला बी खवळलं. नंतर मम्मीने सांगितलं हे लई महाग तर आपण कपडे बघत होतो. मग आम्ही कपडे बघितल्यानंतर परत बाहेर गेलो. तर पुन्हा आम्ही झुडिओच्या शोरूममध्ये, आणि शोरूममध्ये आल्यानंतर जीन्स, टी शर्ट, टॉप, कानातले, हातातले शूज वगैरे सगळं काही होतं. लेडीज, जेंट्स आणि लहान मुलांसाठी किड्स वेअर वगैरे, पर्स वगैरे सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल होत्या. सगळ्या अजून नंतर आमचा छकुला बसलेला खुर्चीवर बसून काहीतरी खायला मागतोय. खाण्यासाठी आम्ही वाट बघितली, पण ऑर्डर केलं आहे तिथं आपण एक पिझ्झा, फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड्रिंक्स. आता एवढं ऑर्डर केल्यानंतर इथे वाट बघावी लागते. आता आपण वाट बघतोय तोपर्यंत दीदीची बडबड खूप चालू होती. छकुला बिल घेतोय माझ्या हातातून, आणि या मुलांना सांभाळणं खूप जास्त अवघड आहे. तर आपण शांत बसून फक्त ऑर्डर येण्याची वाट बघतोय. आणि स्टॉक कॅफेमध्ये इथून आपण ऑर्डर केली आहे. खूप जास्त महागडं जेवण इथं मिळतं. आता या महागड्या जेवणामध्ये चव कशी आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा दोस्तों, तो ऑर्डर केलं आहे आम्ही पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज. बर्गर ऑर्डर नाही केलं आहे. तर बघा, पण माझी बडबड खूप चालू होती. तर पप्पा गेले आणि पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज आणायला गेले, पण त्याने नुसतं फ्रेंच फ्राईज आणलं. आणि परत वेटरनी बोलवणारच होते, पण त्याने नुसतं कोल्ड्रिंक आणि फ्रेंच फ्राईज घेतले. तर हे बघा, जसं तुम्ही कार्टूनमध्ये पिझ्झा फ्रेंच फ्राईज बघते, ते सगळं नकली असतं आणि हे असली असतं जसं काही ते. आणि हे बघा, छकुलाने एक फ्रेंच फ्राईज खाली पाडलं. आणि ते बघा, पप्पा तर सगळ्यांनाच वाटू लागले जसं काही त्यांनी जीवनात बघितलंच नाही. आणि हे बघा, मम्मी बी वाढू लागली केचप. तर बघा, तुम्ही तर फ्रेंच फ्राईज केचपसोबत खातच असते. आणि मम्मीने जर कोल्ड्रिंक पिल्ली, नंतर ठेवून दिलं. नंतर मी बी खात होते फ्रेंच फ्राईज, पण लई गरम होतं, पण मी गरम खाल्लं. छकुला आणि हे बघा, पिझ्झा ऑर्डर केलं होतं आम्ही. हे बघा, छकुला फ्रेंच फ्राईजच आवडले. मग मीने बी फ्रेंच फ्राईज थोडं खाल्लं, आणि मीने बी एक पिझ्झाचं घेतलं, पण ते लई गरम होतं, म्हणून मीने याच्यावर ठेवलं. मग मी जरशी हँकीने हे असं पुसलं, मम्मीने घेतलं आणि थोडं एक तुकड्यामध्ये करले. नंतर मम्मीने सगळ्यांना दिलं. पण मी फ्रेंच फ्राईजचं वरचं केचप खाऊन होते, पिझ्झाच्या वरचं केचप. नंतर मी पिझ्झा थंड झाल्यावर मी खात होते. नंतर छकुला तो पिझ्झा खायच्या वजह त्यांनी गरमच खाल्लं. खूप मजा वाटली मला. नंतर मम्मीने मला खवळलं. नंतर मी पिझ्झा खायले. नंतर चूप बसले. नंतर मी पिझ्झा खायचं स्टार्ट केलं. नंतर
नंतर आम्ही आलो पिझ्झा घ्यायला. नंतर त्यांनी सांगितलं आम्हाला पिझ्झा द्या. अजून एक पिझ्झा घेतला. मग आम्ही अजून पिझ्झा घेतला. मग आम्ही दुसऱ्या वेटरला पिझ्झा देऊन टाकलो एक टाट. नंतर आम्ही अजून पिझ्झा घेतला. अजून म्हणजे आम्ही 2 पिझ्झा खाल्ले. नंतर त्याच्यात 4च पीस होते, कारण की आपण 4च फॅमिली आहे म्हणून आपण 4च पीस घेतले होते पिझ्झामध्ये. फिर पिझ्झा खाऊन दीदी आणि छकुला खूप खुश झाले. फ्रेंच फ्राईज खाऊन दीदी आणि छकुला खूप खुश झाले. त्यांना खुश बघून आम्हाला खूप जास्त आनंद झाला. खाणं त्यांना एवढं आवडलंय की ते म्हणतायत की परत यावं इथे. पण आम्हाला होत होता उशीर. आम्ही आलो होतो संध्याकाळच्या वेळेस. आता संध्याकाळ म्हटलं की पावसाचे दिवस असल्यामुळे आम्ही आलो आहे 2 व्हीलरवरती, त्यामुळे आम्हाला जाण्यासाठी खूप जास्त उशीर झाला असता. आम्ही पटापट हा कार्यक्रम आटपायचा विचारत होतो. आता हे खाण्यापिण्याचा कार्यक्रम कसा असतो, खूप जास्त शांततेने करावा लागतो. आता ह्या कार्यक्रमाला तरी पण या पोराने खूप जास्त पटापट खाऊन टमाट्याचा तुकडा बाजूला काढून शेवटचा बाईट कंप्लीट केला. कंप्लीट करून मस्त पाणी, फ्रेंच फ्राईजला पण. तर बघा दोस्तो, छकुला मस्त आणि मी बी मस्त फ्रेंच फ्राईज खाल्ले होते. कारण की मी बी फ्रेंच फ्राईज संपवले होते. आणि मी पिझ्झा मतलब आईस्क्रीम खायला गेलो. तिथं चॉकलेटचं माउंटन खूप सुरत होतं. नंतर अंकलने आम्हाला व्हॅनिला आईस्क्रीम दिली आणि छकुलाला सगळ्यात मोठी आईस्क्रीम दिली. पण मला गुलाबी आईस्क्रीम घ्यायची होती. पण मी व्हॅनिला आईस्क्रीम घेतली. मग मम्मीला सांगितलं मला चॉकलेट आईस्क्रीम घे. मग मम्मीने सांगितलं ठीक आहे घेऊन टाक. मग मम्मीने सांगितलं अंकल याच्यावर थोडी चॉकलेट टाका, हे भिजलं नाही पाहिजे. मग अंकलने सांगितलं ठीक आहे पण हळूच नाही टाक तू. मग त्याने आईस्क्रीमला पेपर लावला भिजू नये म्हणून. मग त्याने आईस्क्रीमला चॉकलेटचं माउंटनचं भिजवलं. नंतर मला दिलं. नंतर छकुलाला बी करायला दिलं. नंतर मम्मीने सांगितलं छकुला पन्नी काढून टाक. मग मीने बी काढली आणि छकुलाने बी काढली. चॉकलेटचं माउंटन खूप सुरत होतं. नंतर अंकलने सांगितलं हे खूप थोडं महाग आहे आणि थोडं कमी. मग त्यांनी सांगितलं 10 रुपयाचं आहे. मग आम्हाला वाटलं नव्हतं हे इथं कमी बी भेटतो. मग मम्मीने सांगितलं घ्या 10 रुपये. मग पप्पाने 10 रुपये दिले. नंतर आम्ही बरोबर आईस्क्रीम खात होतो. आईस्क्रीम खाऊन आम्हाला खूप मजा आली. मग मी म्हणाले अरे ही तर खूप चांगली आहे. मग पप्पाला एक तुकडाच दिलं. पप्पाला उल्लू म्हणून ते पळायलं. नंतर ते परत पप्पापाशी आलं. नंतर पप्पानी त्याच्यातून माझी आईस्क्रीम घेतली थोडीशी. नंतर त्यांनी एवढीशी आईस्क्रीम घेतली की मला हसू यायलं की, पण त्यांनी खाल्ली बी. पण मी बी खायले आईस्क्रीम बेंचवर बसून. मेरा मतलब टेबलवर बसून. तर हे हॉटेलमध्ये बी टेबल असतं. अगर तुम्हाला हे व्हिडिओ पसंत लागलं तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि एक इमोजी कमेंट करा. इमोजी तुम्हाला कळतो पण हार्ट आहे एक इमोजी. तर बघा आपण गेम शॉर्ट्समध्ये आलो. पण छकुला गेममध्ये हारला. मग मी बी एक गेम खेळायचं प्रॉमिस करायले पण पाणी खेळू नाही दिलं. मग आपण घरी चालायला सांगत होतो. मग पप्पाने मला जायला दिलं दर्शिक. नंतर पप्पाने सांगितलं हे खूप महाग आहे तू नाही जाऊ शकत. नंतर मम्मीने सांगितलं अरे पप्पा जाऊ द्या, हे लहान मुलाचं बी आहे आणि मोठ्या मुलाचं बी आहे. पण मला खूप मजा येणार होती पण मी हे सांगत होते. पण पप्पाने खेळू नाही दिलं मला. नंतर मी पप्पाला हे सांगत होते टेबल टेनिस खेळायला. तुम्हाला टेबल टेनिस माहिती ना. मग हे असं इंसान बाजूला होतं आणि तुम्ही बाजूला होता. एक बॅट घ्यायची आणि एक बॉल घ्यायचं आणि मारायचं. म्हणजे हारतो. पण मी गेमसाठी रडायले. मग मम्मीने सांगितलं हे खूप महाग आहे. आता तुम्ही बोला.